नमो नमः। प्रवाचिका अहंदया जोशी अत्र समेषां स्वागतम्। अधुना अग्रिमा कथा पठिष्यते अस्तु तर्हि आरंभं कुर्मः। देवयानीचे पहिले नृत्य संपले। गौरवदर्शक टाळ्यांचा कडकडाट झाला। तो थांबला न थांबला तोच मेघांचा गडगडाट ऐकू येऊ लागला। देवयानी आणि मी राजवाड्यातून नृत्यशाळेकडे आलो तेव्हाच आकाश काळ्या कुट्ट ढगांनी भरून गेले होते। देवयानीच्या मनातही तितक्याच काळ्या कुट्ट विचारांचे थैमान सुरू असावे। शर्मिष्ठेला तुझी नृत्य पाहण्यासाठी ठेवून का घेतलं नाहीस असे मी तिला विचारले। ती हसत म्हणाली, मी फार आग्रह केला तिला, पण तिला बरं वाटत नव्हतं म्हणून ती संध्याकाळीच अशोकवनात परत गेली। पण माझा संशय मला गप्प बसू देईना। देवयानीच्या डोळ्यात कसला तरी आसुरी आनंद चमकत होता, काळ्या कुट्ट ढगातून चमकणाऱ्या विजेसारखा। मी माधवाच्या कानात कुजबुजलो। तो रथ घेऊन अशोकवनात जाऊन आला। शर्मिष्ठेच्या विश्वासू दासीकडे त्याने चौकशी केली, ती अजून परतली नव्हती। देवयानीच्या मनात काहीतरी काळे बेरे आले आहे, हे कपटाने शर्मिष्ठेला नाहीशी करू पाहत आहे अशी माझी खात्री झाली। मी विचार करू लागलो, तिनं कुठं बरं लपवून ठेवलं असेल तिला। एकदम राजवाड्यातले ते भुयार आईने अलकेला विष देऊन जिथे ठेवले होते ते भुयार मला आठवले। प्रत्येक महाराणीला या भुयाराची परंपरेने माहिती मिळत असावी। शर्मिष्ठेची सुटका कशी करावी? देवयानीचे वसंत नृत्य सुरू होत होते। राजधानीत आलेल्या काही मोठमोठ्या कलावंतांनी तिच्या नृत्य कौशल्याची कीर्ती कर्णोपकर्णी ऐकली होती। राक्षस राज्यात ही मंडळी गेली तेव्हा तर गुरुकन्या देवयानी इथं असती तर तुमच्यातल्या नर्तक नर्तकींना तिच्या पुढं नृत्य करण्याचा धीरसुद्धा झाला नसता असे खुद्द वृषपर्वा महाराज म्हणाले होते। साहजिकच सर्वांना देवयानीची नृत्यकला डोळे भरून पाहण्याची इच्छा होती। माझा अभ्यास आता सुटला आहे असे सांगून तिने प्रथम पुष्कळ आडेवेडे घेतले, पण शेवटी तिचा अहंकार जागृत झाला। रात्रीचा 3रा प्रहर होईपर्यंत देवयानी नृत्यशाळेत असणार हे आता उघड होते। समोर सुरू असलेले वसंत नृत्य करताना देवयानी किती सुंदर, किती कोमल, किती निष्पाप दिसत होती। पण याच वेळी तिच्या अंतरंगात केवढी क्रूर स्त्री आपल्या भीषण कल्पना तांडवात निमग्न झाली असेल। माणूस हा देव आणि राक्षस यांचा किती विचित्र संकर आहे। वसंताच्या पहिल्या स्पर्शाबरोबर पालवणारी, मग फुलणारी, मग आपल्याच सुगंधाच्या धुंदीने बेभान होऊन वसंत वायूबरोबर नाचू लागणारी लतिका देवयानीने उत्तम रीतीने आपल्या नृत्यातून प्रगट केली। तिच्या पैंजणांची छुमछुम कोकिल कूजनासारखी वाटत होती। शेवटी ती लता जवळच्या वृक्षाला मिठी मारून त्याच्या खांद्यावर मान ठेवते आणि प्रणयाच्या ब्रह्मानंदात शांतपणे झोपी जाते हे तिने किती नाजूकपणे सूचित केले। माणसातला कलावंत त्याच्यापेक्षा अगदी निराळा असतो का? वसंत नृत्यातून प्रणय भावनेचे विविध रंग प्रगट करताना देवयानी कशी धुंद होऊन गेली होती। ती देवयानी राहिली नव्हती, अंतर्बाह्य ती प्रणयिनी झाली होती। पण तिचे हे मृदुमधुर रूप मी कधीच पाहिले नव्हते। एकांतातल्या परमसुखाच्या क्षणी ती दुसराच कसला तरी विचार करीत आहे असे वाटे। तिच्या आलिंगनात शर्मिष्ठेच्या उत्कटतेचा अनुभव मला क्वचितच आला असेल। चुंबन देताना देखील ती माझ्यापासून काहीतरी लपवून ठेवीत आहे असे माझ्या मनात येईल। कलावंत म्हणून ती प्रणयिनी होऊ शकत होती, पण पत्नीच्या भूमिकेवरून प्रणयिनी होणे तिला कधीच साधले नाही। असे का व्हावे बरं? का माणसाने एक रूप असूच नये असा त्याला नियतीचा शाप आहे? त्याचे मन दुभंगलेले नसेल तर तो दुःखी होणार नाही म्हणून ब्रह्मदेवानेच हा शाप त्याच्या ललाटी लिहून ठेवला आहे काय? वसंत नृत्यावरून ती उमाचरित हे नृत्य करून दाखवणार होती। त्यात दक्ष यज्ञातल्या सतीपासून भिल्लीण बनून रागावून निघून गेलेल्या शंकराला भुलविणाऱ्या पार्वतीपर्यंत अनेक दर्शने होती। त्या सर्व प्रसंगांची नृत्ये ती करून दाखवणार होती। मी आत गेलो। वसंत नृत्य अतिशय सुंदर झाल्याचे देवयानीला सांगितले। ती नुसती हसली, एखाद्या निरागस बालिकेसारखी। ती यावेळी कलेच्या जगात होती, कलावंताच्या धुंदीत होती। मी हळूच नृत्यशाळेबाहेर आलो। माधवाला मी आधीच बाहेर पाठवले होते। तो रथ घेऊन उभा होताच त्याने मला राजवाड्यावर सोडले। लगेच तो अशोकवनाकडे निघून गेला। देवयानीच्या वृद्ध दासीची मी मूठ दाबली। तिचे तोंड उघडले। माझा तर्क बरोबर होता। शर्मिष्ठा तळघरातच होती। नुसती शर्मिष्ठा नव्हे, पुरुही
माझ्या अंगावर काटा उभा राहिला. देवयानी म्हाताऱ्या दासीला डोळ्यात तेल घालून महालावर नजर ठेवायला सांगून गेली होती. राजवाड्याच्या द्वाररक्षकांना जाताना ती काही बजावून गेली होती असेही ती दासी म्हणाली. पायऱ्या उतरून तळघराकडे जाताना माझी छाती धडधड करीत होती. याच जागी आईने अलकेला विष देऊन जगातून नाहीसे केले होते. आता त्याच जागी देवयानी शर्मिष्ठेचा प्राण घेण्याचा प्रयत्न करीत आहे. अलका, ती गोड सोनेरी केसांची निष्पाप मुलगी. माझ्या पायी नि आता विचार करायला वेळ नव्हता. पाळणारे प्रत्येक पळ जीवन आणि मरण यांच्या सीमेरेषेवरून धावत होते. शर्मिष्ठेला तळघरातून काढून घाईघाईने भुयाराच्या वाटेने मी अशोकवनाकडे नेले. भुयाराच्या अगदी वरच्या पायरीवर उभे राहून शर्मिष्ठेला निरोप देताना माझ्या हृदयाचे तुकडे झाले. वाटले काळाला हात जोडून प्रार्थना करावी. थांब, थोडा थांब, अशी घाई करू नकोस. या निष्पाप अभागिनीकडे पहा, या निरागस अर्भकाकडे पहा. पण काळ कुणासाठी थांबला आहे? शर्मिष्ठेला जवळ ओढून घट्ट घट्ट बाहुपाशात लपेटून टाकावे. ज्या आलिंगनाचा दोघांनाही कधी विसर पडणार नाही असे आलिंगन तिला द्यावे आणि ज्या चुंबनाची स्मृती मृत्यूच्या क्षणीही आम्हाला आनंदाने पुलकित करेल असे तिचे चुंबन घ्यावे या इच्छेने मी व्याकुळ होऊन गेलो. आणि ते अजाण अर्भक, पोरा, मागच्या जन्मी असे काय पाप केले होतेस म्हणून सम्राटाच्या पोटी येऊन एखाद्या गुन्हेगाराच्या मुलाचे निराधार आयुष्य तुझ्या वाट्याला यावे? तुझ्या हातावर चक्रवर्ती पदाची चिन्हे आहेत म्हणून आज संध्याकाळी ज्योतिषाने सांगितले आणि त्यानंतर अवघ्या 2 प्रहरांच्या आतच एखाद्या भणंग भिकाऱ्याच्या पोराप्रमाणे तुला नगराबाहेर पडावे लागत आहे. पुरूला एकदा जवळ घ्यावे असे मला फार फार वाटले, पण त्याला जवळ घेतल्यावर पुन्हा दूर करणे कसे शक्य होते? मन घट्ट करून मी शर्मिष्ठेला निरोप दिला. तोंडाने नाही, ओठांनी, डोळ्यांनी, अश्रूंनी. नृत्यशाळेत परत येताना एक सुंदर रत्नमाळ घेऊन मी आलो. तेव्हा देवयानीचे भिल्लिणीचे नृत्य चालले होते. सर्व प्रेक्षक रंगून गेले होते. भिल्लीण कटाक्षांनी शंकराला क्षणोक्षणी विद्ध करीत होती. मोह हालचालींनी उन्मादित करीत होती. त्याने थोडीशी लगट केली की गोड गिरकी घेत त्याच्यापासून दूर जात होती. प्रियकराला खेळविण्याचे आणि सुखवण्याचे सर्व प्रकार देवयानीला अवगत होते, पण ते कलावंत म्हणून माझ्याशी हे खेळ ती कधीच खेळली नाही. का असे का व्हावे? नृत्य संपल्यावर देवयानीला विसावा मिळावा म्हणून मध्ये इतरांची नृत्य झाली. शेवटी देवयानीचे वर्षा नृत्य सुरू झाले. वसंत नृत्यात मुग्ध प्रणयाचा आविष्कार होता. या नृत्यात उन्मत्त प्रणय प्रगट करायचा होता, पण देवयानीचे हे नृत्यसुद्धा सुरेख वाटले. पुन्हा तेच कोडे माझ्यापुढे उभे राहिले. देवयानीचा हा सारा उन्माद एकांतात कुठे जातो? झुळझुळते पाणी गोठून जावे तशी ती माझ्या बाहुपाशात भावनाशून्य होते. असे का व्हावे? नृत्याला रंग चढला होता, पण मी मात्र त्यात रंगू शकलो नाही. माझे सारे लक्ष माधवाच्या वाटेकडे लागून राहिले होते. तो अजून कसा परत आला नाही? त्याचा रथ कुठे अडवला असेल काय? ते शक्य नाही. राजमुद्रा त्याच्याजवळ आहे, मग त्याला परत यायला इतका उशीर का व्हावा? कदाचित रथातून उतरताना शर्मिष्ठा रडू लागली असेल. हळव्या मनाचा माधव तो तिची समजूत घालीत बसला असेल. कदाचित तो तिला परत घेऊन येईल. तसे झाले तर देवयानीसारख्या चंडिकेच्या हातून तिची सुटका करण्याकरता केलेले सारे प्रयत्न वाया जातील. एका सेवकाने हळूच नृत्यशाळेकडे येऊन राजमुद्रा माझ्या हातात दिली. नगराबाहेर दूर त्या पडक्या देवळापाशी माधव शर्मिष्ठेला सोडून परत आला हे उघड झाले. माझे मन थोडे स्थिर झाले. वर्षा नृत्य संपले. साऱ्या कलावंत प्रेक्षकातून गौरवदर्शक टाळ्यांचा कडकडाट झाला. देवयानी सर्वांना अभिमानपूर्वक अभिवादन करीत होती. इतक्यात मी उठलो आणि तिच्या गळ्यात रत्नमाळ घालीत कलावंतांना उद्देशून म्हणालो, हे पतीनं केलेलं पत्नीचं कौतुक नाही. हा एका सामान्य रसिकानं एका असामान्य कलावंताला दिलेला लहानसा नजराणा आहे. सारी नृत्यशाळा हास्ययुक्त टाळ्यांनी आणि आनंद कल्लोळांनी कितीतरी वेळ नादत राहिली. दुसऱ्या दिवशी देवयानी फार उशिरा उठली. ती अगदी गळून गेली होती. रात्रीच्या नृत्याचा तिच्यावर फार ताण पडला होता. ती सारी प्रसाधने आटोपून माझ्या महालात आली. मग खिडकीतून बाहेर डोकावून पाहत ती म्हणाली, मोठी सुंदर सकाळ आहे, पाहावं तरी. मी खिडकीपाशी जाऊन उभा राहिलो. ती हसत मला म्हणाली, रात्री महाराजांनी ती रत्नमाळ माझ्या गळ्यात घातली ना, तेव्हा असा आनंद झाला मला. पण खरं सांगू, त्या रत्नमाळेनं काही माझं समाधान झालं नाही.
तू हस्तिनापूरची महाराणी आहेस. कुबेरापाशी असलेला अलंकारसुद्धा तुला मिळू शकेल. तसलं काही नकोय मला. पुन्हा बागेत उमललेल्या फुलांकडे टक लावून पाहत ती म्हणाली. बायकांचं मन पुरुषांना कळत नाही हेच खरं. त्यांनी ते उघड करून दाखवावं, मग तरी ते कळेल की नाही. मोठे मोहक स्मित करून ती म्हणाली, माझी एक इच्छा आहे. सांग ना, बागेत किती सुंदर फुलं फुलली आहेत. त्यातली महाराजांना आवडतील ती त्यांनी खुडावीत. खूप खूप. मी त्या फुलांची वेणी करीन, हार गुंफीन. ती वेणी महाराजांनी स्वतः माझ्या खिसात माळावी. तो हार मी स्वतः महाराजांच्या गळ्यात घालीन. पोरकट आहे ती माझी इच्छा, पण ती मला बाहेर का घालवीत आहे हे मला कळले. मनातल्या मनात हसत मी खाली बागेत गेलो. पुष्कळ फुले खुडली. बराच वेळ झाला तरी देव्यानी बागेत आली नाही. उन्हे तापू लागली. मी परत महालात आलो. देव्यानी तिथे नव्हती. त्या म्हाताऱ्या दासीला आपल्या महालात नेऊन दारे लावून ती बसली होती. राजवाड्यातल्या इतर दासी नावाला आपली कामे करीत होत्या, पण त्यांचे सारे लक्ष देवयानीच्या महालाच्या बंद दाराकडे आहे हे उघड उघड दिसत होते. वादळी पावसाला भिवून चिमण्या अंग चोरून कुठेतरी आसरा शोधतात ना, साऱ्या दासींचे डोळे तसे दिसत होते. तिसऱ्या प्रहरी देवयानी माझ्या महालात आली. तिचा चेहरा पार उतरून गेला होता. तिने एकदम तुटकपणाने मला विचारले, काल नृत्यशाळेतून महाराज मध्येच वाड्यावर आले होते? हो. ते का? तुझं वसंत नृत्य पाहिल्यावर ती रत्नमाळेची कल्पना मला सुचली. माझ्या मुद्रेकडे बारकाईने पाहत ती म्हणाली, शर्मिष्ठा नाहीशी झाली हे महाराजांना कळलं का? शर्मिष्ठा नाहीशी झाली? कशी? अशोकवनातून पळून गेली ती. कुठं गेली ती? पळून जाणारा माणूस आपण कुठं जातो हे सांगून जात नाही. देवयानीचा डाव तिच्यावर उलटला होता. मी उलटविला होता. विजयाचा उन्माद मद्यापेक्षाही विलक्षण असतो. संध्याकाळपर्यंत मी त्या धुंदीत होतो. कुठे गेलो नाही. माधवाकडे सुद्धा काही केले नाही, पण तिचा पराभव केल्याचा आनंद किती क्षणभंगूर आहे हे 4 प्रहरांनंतर मला कळून चुकले. दिवस माळवला. रात्र पडू लागली. आजची रात्र कालच्यासारखी वादळी नव्हती. तिने आपली चंडिकेची भूमिका पूर्णपणे बदलली होती. एखाद्या मुग्ध प्रणयिनीप्रमाणे सलज्ज वृत्तीने ती आकाशाच्या रंगमहालात प्रवेश करीत होती. मंदिरात येता येता ही सुंदर रजनी एक एक रत्नदीप लावित होती. प्रत्येक चांदणीबरोबर शर्मिष्ठेची एक एक आठवण माझ्या मनात फुलू लागली. हा हा म्हणता मन अनेक मधुर उन्मादक स्मृतींनी गजमजून गेले. त्या आठवणी मनाला सुखावित होत्या, मनाला दुखवित होत्या. काही वेळाने त्याचे काटेच अधिक पोचू लागले. मध्यरात्र झाली तरी मंचकावरल्या मृदुशय्येवर मी तळमळत पडलो होतो. काही केल्या त्या आठवणी माझी पाठ सोडिनात. मधाचे पोळे काढणाऱ्या माणसाला दंश करून मधमाशा पुरेपूर करून सोडतात ना, तशी त्या स्मृतींनी माझी स्थिती केली. काल रात्री शर्मिष्ठेची सुटका करताना आपण मोठे शतकृत्य करीत आहो या गोड भ्रमात मी होतो. तो भ्रम आता पार लोप पावला. कालची रात्र पुन्हा पुन्हा माझ्या मनाला दंश करीत विचारत होती, जिला बाहुपाशात घेताना तुला ब्रह्मानंद होत होता ती शर्मिष्ठा यावेळी कुठं आहे? तू महालातल्या मंचकावर आहेस, पण ती बघ निर्दया, थोडी कल्पना करून बघ. पहा निष्ठुरा, डोळे उघडून पहा. एक निर्जन माळावर ती अभागिनी धरणीवर झोपली आहे. तुझ्या अंतःकरणा इतक्या कठोर असलेल्या दगडाची उशी करून ती दुर्दैवी प्रणयिनी विश्रांती घेण्याचा प्रयत्न करीत आहे. त्या उशीला ती अश्रूंनी न्हाऊ घालीत आहे. माझी ना, माझी ना म्हणून आपल्याला हृदयाशी कवटाळून धरणाऱ्या प्रियकराचं मन आपल्याला वादळात वाऱ्यावर सोडताना द्रवलं नाही. मग या पाषाणाला कसा पाझर फुटणार, तो कसा मऊ होणार, असं ती आपलं समाधान करून घेत आहे. ज्यांची असंख्य ज्वलंत चुंबनं घेऊन तुझी तृप्ती होत नसे, ते तिचे नाजूक ओठ आणि कोमल गाल आता अंगाला झोंबणाऱ्या चावऱ्या वाऱ्यांचं खेळणं होऊन बसले आहेत. पहा निर्घृणा, नीट डोळे उघडून पहा. पुरूला थंडी बाधू नये म्हणून, त्याला आपली सारी सारी ऊब मिळावी म्हणून ती कशी धडपडत आहे. आणि तू इथं आपल्या महालात परांच्या शय्येवर पडला आहेस. तू हेच का तुझं शर्मिष्ठेवरील प्रेम? हेच का तुझं पुरुविषयीचं वात्सल्य? तुझ्या जागी कच असता तर काल रात्रीच्या वादळात स्वतः रथ हाकीत शर्मिष्ठेला घेऊन तो हसत हिमालयाकडे निघून गेला असता.
तुझ्या जागी कच असतात तर किती विचित्र कल्पना होती ही. कच आणि ययाती किती विचित्र तुलना होती ही. पण तुलनेमुळे कचाच्या अनेक आठवणी माझ्या मनात जाग्या झाल्या. अंगिरस ऋषींच्या आश्रमातली ती आमची पहिली भेट. मी त्या सुंदर पाखरावर पान सोडणार होतो, पण कचाने मला तो सोडू दिला नाही. मी म्हटले, त्या पाखराचे रंग फार आवडले आहेत मला. त्याने उत्तर दिले, मोठा रसिक दिसतोस तू. पण ज्यानं तुला रसिकता दिली त्यानंच त्या पाखराला जीव दिला आहे, हे विसरू नकोस. माझा पुरू हे ते सुद्धा असेच एक निष्पाप चिमणे सुंदर पाखरू होते. पण काल रात्री त्याला मी आश्रमातली ती चिमुरडी पोरगी, कचावर भारी जीव होता तिचा. अर्धवट उमललेली एक कळी खुडून कचाला द्यायला निघाली ती, पण कचाने ती तिला खुडू दिली नाही. तिचा हात हातात घेऊन तो म्हणाला होता, बाळ, तुझी ही सुंदर भेट मला पोहोचली, पण ती तिथंच वेलीवर राहू दे, तिथंच उमलू दे. मी प्रत्येक दिवशी इथं येईन, तिच्याशी बोलेन, मग झालं ना. माझी क्षमा. ती सुद्धा अशीच एक सुगंधी गोजीरवाणी अर्धवट उमललेली कळी नव्हती का? काल रात्री तिला मी अतिशय अस्वस्थ होऊन गेलो. थोडे मद्य घेऊन बरे वाटेल म्हणून ते घेतले. शरीराला थोडा आराम वाटला. मन किंचित शांत झाले. हळूहळू माझा डोळा लागला, पण तो लगेच लागला नसता तर बरे झाले असते असे वाटण्याइतके एक विलक्षण स्वप्न मला पडले. अंधारात सर्पदंश झाल्याच्या जाणीवेने मनुष्याने ताडकन उठावे तसा ते स्वप्न पाहता पाहता मी मंचकावर उठून बसलो. पाहता पाहता असे मी म्हटले, पण त्या स्वप्नात पाहण्यासारखे काहीच नव्हते. फक्त 2 आवाज ऐकू येत होते मला त्या स्वप्नात. पहिला माझा होता, तो चटकन मी ओळखला, पण दुसरा कुणाचा होता ते शेवटपर्यंत मला नीट कळले नाही. क्षणभर तो अंगिरसांच्या आश्रमातल्या कचाचा वाटे, क्षणात तो अरण्यात मध्यरात्री भेटलेल्या यतीचा आहे असा भास होई. मग मनात येई, छे, हा दुसरा आवाजही माझाच आहे, पण पहिल्यापेक्षा तो अगदी निराळा आहे, फार कठोर आहे. हा दुसरा ययाती पहिल्याला विचारित होता, शर्मिष्ठेवर तुझं प्रेम होतं? खरंखुरं प्रेम होतं? पहिल्या ययातीने मोठ्या दिमाखाने हसत उत्तर दिले, यात काय संशय? तिच्यावर माझं प्रेम नसतं तर तिची तळघरातून सुटका करण्यासाठी मी काल रात्री साहस केलं ते कधीच केलं नसतं. तू तिच्याबरोबर रानावनात निघून गेला असतास तर या म्हणण्यात काही अर्थ होता. तुझ्यासाठी शर्मिष्ठेनं काय केलं नाही? बोल. आपलं सर्वस्व तिनं तुला दिलं. तुझ्या पायांची धूळ फुलं म्हणून तिनं मस्तकी धारण केली, आणि तू तिच्यासाठी या राज्याचा त्याग करणं हे तुझं कर्तव्य होतं. प्रेम म्हणजे माणसाला घटका अर्धा घटका देहभान विसरायला लावणारं शरीरसुख नव्हे. प्रेम म्हणजे प्रिय व्यक्तीवरून आपले प्राण हसत मुखानं ओवाळून टाकणारी मनाची उत्कटता. उठ, अजून उठ. आत्ताच्या आत्ता राजवाडा सोड. शर्मिष्ठेचा शोध करायला लाग. तिला शोधून काढ. तिला घेऊन इथं ये. देवयानीसमोर तिला उभी कर आणि देवयानीला सांग, माणसाच्या अंतरंगाला ज्या प्रेमाची भूक लागलेली असते ते हिनं मला दिलं आहे. माझी आवडती राणी म्हणून ती या राजवाड्यात राहील. अशक्य, अगदी अशक्य आहे हे देवयानीला सांगायचं धैर्य माझ्या अंगी नाही. तिचा मत्सरी स्वभाव, तिचा तापट बाप, हे अशक्य आहे. वादळ घोंगावत असताना, मुसळधार पाऊस कोसळत असताना, भयान भविष्याची काडी मात्र काळजी न करता जे धार्ष्ट्य शर्मिष्ठा प्रकट करू शकते ते तुला? बस कर. भ्याड, स्वार्थी, लंपट ते शब्द नव्हते, घणाचे घाव होते. त्यांचा आघात मला असह्य झाला. मी धडपडत उठून बसलो. अवशिष्टा कथा अग्रिमे भागे पठिष्यते अस्तु तर्हि पुनर्मिलामः. तावन् मङ्गलं भूयात् शुभं भूयात्. नमो नमः. धन्यवादः.